हाय गाईज, तर हा आहे नेक्स्ट पार्ट. मी मावशीकडे गणपतीने गेलो होतो तेव्हाचा. तर नेक्स्ट मॉर्निंग झाली होती आणि आम्ही थोडं लेटच उठलो कारण की रात्री जागरण झालं होतं. आणि त्या आईला कोंबड्या बघत आहे. तिला तिथे पाठीमध्ये मावशीच्या म्हणजे कोंबड्या होत्या, त्या बघत तिला खूपच मजा आली होती. म्हणजे तिथे ती खूपच रमली होती. म्हणजे असं वाटलं पण नाही मला की तिथे मी वस्तीला राहिली आणि हिने मला त्रास दिला. असं काही झालं नाही. ती खूप एन्जॉय करत होती कारण की चारही बाजून तिकडे शेती, असं खूप मस्त नेचर आहे आणि खूप कोंबड्या वगैरे भरपूर असं आहे. त्याच्यामुळं तिला खूप मजा येत होती. तर नंतर मग आम्ही थोडं बसलो, तिथे असंच चाललेलं, गप्पा गोष्टी चाललेल्या आणि तिथेच आमचा प्लॅन झाला की आज आपण समुद्रावर जायचं. तर समुद्र इथे बसल्या बघा, हा माझा मावशीचा मुलगा इथे बसला आहे. तर त्याच्या बोटी आहेत. मावशीचा मुलगा नाही, सॉरी, मावशीच्या मुलीचा मुलगा. तर माझा भाचा असा त्याच्या बोटी आहे. तर तो त्याला आम्ही रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला नेहमी, पण बोटीवरती जाणं इतका सिंपल गोष्ट नाही आहे. कारण की समुद्राचा सगळा मूड बघून, म्हणजे समुद्राचा मूड असतो त्या मूड बघूनच जायला लागतं. भरती ओटी हे सगळं बघून जायला लागतं. त्याच्यामुळे तो आम्हाला टाळत होता की जाऊ जाऊ जाऊ. त्याच्यानंतर थोड्या टायमाशी मग आम्हाला तो बोलला की चला आपण जाऊया. मग आम्ही जास्त आता सगळं नेचर एन्जॉय करत होतो. म्हणजे हा वाटते का तुम्हाला की आपल्या उरणमधला प्लेस ते उरण किंवा आपल्या रायगडमध्ये तर आहे असे प्लेस, पण पनवेलमधला हा प्लेस आहे. कारण की हा प्लेस खरंच पनवेलमध्येच आहे. तर एकदम भारी वाटत होता बघा. इथे बोटी पण लागल्यात आणि कोकणात आल्यासारखं वाटत होता. मग आम्ही गेलो पुढं समुद्रावरती, खूप एन्जॉय केला आणि मग आम्ही बोटीमध्ये गेलो. बोटीत पण खूप एन्जॉय केला, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. आयरा घरीच होती, कारण आयरा झोपली होती आणि झोपली याचाच फायदा पण मला जाता आला. नाहीतर मग आयराला घेऊन जायला लागला असता, पण ऊन खूप होता. थँक गॉड ती झोपली होती. मग आम्ही तिथे खूप एन्जॉय वगैरे केला आणि घरी आलो आणि मग नंतर आम्ही आमच्या घरी गेलो. पण तो दिवस खूप एन्जॉयबल होता आणि खूप मजा केली आम्ही.